आईशी काही न बोलताच निघालायस कामावर? नाही नाही आई, अगं माझ्या डोक्यात जरा ते कामाचं चालू होतं, बाकी काही नाही. रागवलायस का माझ्यावर? मी का रागवे नाही? नाही, मी तुझ्या बायकोवर रागवले, चिडले, तिला खूप बोलले, तिला दोष दिला, म्हणून कदाचित माझ्यावर रागवला असेल तू. आणि तुझं बरोबर सुद्धा आहे, पण सारंग प्रेग्नंट बायकांना जरा हळव्या झालेल्या असतात, इमोशनल झालेल्या असतात, म्हणून कदाचित अमृताने हट्ट केला असेल. पण याचा अर्थ असा होत नाही ना की सावलीने तिचे सगळे हट्ट पुरवावे. त्याचे परिणाम काय झाले आपण बघितलं ना. एकदा जर का मला त्यांनी फोन केला असता तर, एकदा. सगळा दोष परिस्थितीचाच आहे आई. काय परिस्थिती कसली? एवढं काय ओढवलं होतं? नाही म्हणजे तिचा हट्ट त्यावेळेला पुरवायलाच पाहिजे होता असं का होतं? कारण मी बजावून सांगितलं होतं दोघींना घराबाहेर पडायचं नाही. आणि कधीपर्यंत? डोहाळ जेवणानंतर ती जाऊ शकत होती. एवढं काय अडलं होतं? बघितलंच ना काय झालं ते. मला कळतच नाहीये सावलीनी माझा शब्द का मोडला. आई, तिला तुझा शब्द मोडायचा नव्हता, तुला कमी लेखायचं पण नव्हतं. तिने जे काही केलं ते अमृता वहिनीसाठीच केलं. तुला कळतच नाहीये तिने माझा शब्द मोडला ह्याचा मला त्रास नाही होते. कारण ते काय पहिल्यांदा झालेलं नाही, तिने अनेकदा असं केलंय. पण या वेळेला कुणाचा तरी जीव गेलाय तिच्या एका चुकीमुळे. आपल्या घराचं खूप मोठं स्वप्न उद्ध्वस्त झालंय. तुला यात सगळ्यात काहीच चूक वाटत नाहीये का? चूक झाली आहे सावलीची. मी बोललो सावलीला, पण मला असं वाटतं की तू पण जरा समजून घे. सावलीला कल्पना नव्हती की पुढे जाऊन अपघात होईल. अपघात तेव्हाच होतो जेव्हा आपण सावध नसतो. आणि मी एकदा नाही 1000 वेळा दोघींनाही सावध केलं होतं की बाहेर पडू नका म्हणून. आणि शेवटी व्हायचं होतं तेच घडलं ना. आय एम सॉरी. मला माहित होतं सावली काहीतरी परत एकदा चूक करणार आणि मी तिला कधीच माफ करू शकणार नाही. मला ठाऊक होतं. आणि आता तिच्या हातून एवढी मोठी चूक झालीये, कोणाच्या तरी जीवावर बेतलंय. त्या चुकीची शिक्षा आपल्या घराला आयुष्य जाणार आहे. हे तुला कळतंय का? म्हणून मी सावलीला नाही माफ करू शकणार. काय पण काय सांग ना. पश्चाताप करायची वेळ ना निघून गेलीये कधीच. हा विचार तेव्हा करायला पाहिजे होता, आत्ता नाही. नाही, मी ऍक्सिडेंट बद्दल नाही बोलत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मला जी शिक्षा द्यायची आहे ना ती मी भोगायला तयार आहे. पण आपण अमृता वहिनीनं ह्या सगळ्यातून बाहेर काढायला हवं. त्या ज्या भ्रमात जगतायत ना तो त्यांच्यासाठी घातक आहे. जर आपण लवकरात लवकर त्यांना ह्या सगळ्यातून बाहेर नाही काढलं तर हे अजून वाढत जाईल आणि त्याचा त्यांच्यावर मानसिक परिणाम होऊ शकतो. एवढं कळतं तुला? एवढी अक्कल आहे? मग हाच शहाणपणा, हेच ज्ञान तेव्हा कुठे गेलं होतं जेव्हा तिला तू स्वतःहून बाहेर घेऊन गेली होतीस? माझ्या शब्दाबाहेर जातेस, त्याचे परिणाम काय होतील याची सुद्धा भीती नाही वाटली तुला? चुकलं माझं, खरंच चुकलं, सॉरी. पण तेव्हा काय घडलं, तेव्हा मला त्यांच्यासोबत का जावं लागलं हे मी तुम्हाला सांगितलंय ना. पण मग आपण वहिनींची ही अवस्था बघत राहणं पण चुकीचंच आहे ना. मला ना खरंच कौतुक वाटतंय तुझं सावली. तुला अजूनही असं वाटतंय की या घरात सल्ले द्यायची तुझी लायकी आहे, तुला अधिकार आहे? खरंच वाटतंय? मला माफ करा. मला माहितीये तुम्हाला माझा खूप राग येतोय, पण प्लीज एकदा विचार करा प्लीज. आपण अजून किती काळ असं चालू ठेवणार आहोत? वहिनींना सत्याची जाणीव करून द्यायला हवी ना. बस बा. एक रिक्वेस्ट करू तुला, आता आमच्यामध्ये नको पडूस तू. पास झालं, खूप झालं, प्लीज. मग त्यांचा भ्रमिष्टपणा असा चालू ठेवायचा का? हो, जे चाललंय ते बरं चाललंय. कारण तिला जर का सत्याची जाणीव झाली ना तर खूप वाईट होईल. तू आधीच तिचं बाळ हिरावून घेतलंयस. तिच्या आयुष्यात होता नव्हता तेवढा सगळा आनंद तू हिरावून घेतलायस. आता परत तिला तो आनंद कधीच मिळणार नाही. आता हा खोटा आनंद जो आहे ना त्यात तिला बरं वाटतंय ना, मग राहू दे ना तिला तसं. तुला काय प्रॉब्लेम आहे मला खरंच कळत नाहीये. कारण तिच्या समोर जर का सत्य आलं, ती जर का कोलमडली,
तिने स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करायचं ठरवलं तर त्याला जबाबदार कोण? तू घेणार आहेस जबाबदारी या सगळ्याची? घेणार आहेस का? म्हणून म्हणते मी, हात जोडते बाई तुझे, राहू दे ना असं सगळं. जो आनंद आहे खोटा का होईना तो तिला जिवंत तरी ठेवतोय. सांभाळ स्वतःला प्लीज, आमच्यासाठी. हे बघ राजकुमार, आम्ही सगळे तुझ्या मनाची अवस्था समजू शकतो, पण प्लीज गोष्टी मनात दाबून ठेवू नकोस. जे काय मनात आहे ते बोल आणि मोकळा हो. हॅलो ऑल. नाही, मी 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 इथं तुम्हा सगळ्यांची माफी मागायला आली. आजपर्यंत मी जे काही तुमच्या सगळ्यांसोबत वाईट वागले ना, त्याचा पश्चाताप होतोय हो मला. त्याच्याबद्दल सगळ्यांना सॉरी म्हणायचे बस. केलं, आम्ही केलं तुला माफ. तू निघू शकतेस, निघ तू. सावळे, किती दिवसांनी भेटली ग तुम्हाला सावळे. मी ना इथं सगळ्यांची माफी मागायला आले. बरं, तुझी पण. भैरवी माईनी तुझ्यासोबत जे केलं ते ऐकल्यानंतर माझ्या अगदी काळजाचं पाणी पाणी झालं बाई. खरं सांगू का, तिनं मला बी बोलवलं होतं मदत करायला, पण मी नाही गेले. या पुढं त्या बाईच्या सावलीला बी उभं राहणार नाही मी. हा, माफ कर तेवढं मला.